नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट न्यायालयासमोर पारधी समाजातील महिला व पुरुषांचा आक्रोश। अक्कलकोट येथील न्यायालयासमोर पारधी समाजाचा आक्रोश पाहावयास मिळाला। पारधी समाजातील शेकडो महिला पुरुषांनी न्यायालयासमोर आक्रोश करत पोलिसांच्या कारवाईबाबत शंका उपस्थित केली। अक्कलकोट न्यायालयात पारधी समाजातील 6 जणांवर चोरीच्या आरोपाखाली अटक करून बुधवारी दुपारी 11 वाजता न्यायालयासमोर उभे केले होते। दरम्यान न्यायालयासमोर तालुक्यातील कोळीबेट येथील पारधी समाजातील शेकडो महिला पुरुषे एकत्र येऊन गोंधळ घालत आक्रोश केला। पारधी समाजातील पकडण्यात आलेले लोक हे निर्दोष असल्याचे पारधी समाजातील महिला व पुरुषांनी सांगितले। अक्कलकोट तालुक्यातील खोळसगाव येथील टाटा पॉवर सोलार प्रकल्पात सोमवारी मध्यरात्री कॉपर केबल चोरीची घटना घडली होती। यावेळी सोलार प्रकल्पात सुरक्षा रक्षक असणाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी धाडसाने 6 आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते। यातील 4 संशयित फरार आहेत। याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परशुराम पवार, हरिश्चंद्र पवार, कन्हैया चव्हाण, शिवानंद काळे, अजय चव्हाण, सीताराम चव्हाण सर्व राहणार कोळीबेट तालुका अक्कलकोट येथील आहेत। या 6 आरोपींना अटक करून न्यायालयापुढे उभे करण्यासाठी आणण्यात आले होते। अक्कलकोट न्यायालयात बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान आरोपींना आणले असता आरोपीचे नातेवाईक मोठ्या संख्येने जमून ठिय्या मारत आक्रोश केला। आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगत महिला व पुरुषांनी गुन्हा रद्द करावा अशी मागणी केली। अक्कलकोट न्यायालयासमोरच आरोपींच्या नातेवाईकांचा गोंधळ सुरू झाल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। हे सर्व नातेवाईक पारधी समाजातील होते। दरम्यान पोलीस प्रशासनाने मात्र आरोपी विरोधात सबळ पुरावे असल्याचे नमूद करत आरोपींच्या नातेवाईकांची समजूत काढली। पोलीस निरीक्षक अविनाश पवार व तहसीलदार विनायक मगर यांनी या सर्व आरोपी नातेवाईकांची समजूत काढली। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।